आयब्रोजच्या शेपने सुरुवातीला 2 लाईन काढायच्या, त्याच्या खाली सेम तो शेप काढून झेडचा आकार पूर्ण करायचा आहे। गोल केले, हे पावलांचे आकार आहेत। आणि आता ह्याला आपण बोटं थोडीशी त्याला अंतर सोडून काढणार आहे। 5 अंगठा 1 2। आता या रांगोळीला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कुठलीही डिझाईन करू शकता। मी तुम्हाला इथे पानाची डिझाईन दाखवते आहे। हे कटचे पान आहे, एका साईडनीच आपण काढणार आहोत। ग्रीन कलर घेतलाय मी त्यासाठी। बघा, असा सुंदर आकार पानाला द्यायचा आहे। आणि खाली आपण एक फूल काढणार आहे। मी कुठेही या पावलांना डिझाईनने स्पर्श केलेला नाही आहे, त्यामुळे ती पूर्ण डिझाईन पावलांपासून वेगळी आहे, वेगळी दिसतीये, त्यामुळे ती छान दिसतीये। आता हे अर्ध फूल आहे, त्यात मी कलर भरतीये। अशी रांगोळी जर तुम्ही दारात काढली तर वेगळी रांगोळी काढायची काही गरज नाही। हे अर्ध फुले तुम्ही बघू शकता, जास्वंदीसारखं कसं काढले तेही तुमच्या लक्षात आलं असेल। त्यामध्ये रंग भरून थोडंसं आपण शेडिंग करणार आहोत। शेडिंग करताना स्ट्रोक्स आतून बाहेर द्यायचे। बघा, ज्या कलरने आउटलाईन केली आहे त्या कलरनेच मी हे स्ट्रोक्स देते। आउटलाईन परत शार्प करायची आहे। आता वरती पानांचा जो ग्रीन कलर आहे तो आपण भरूयात। आउटलाईन काढली आहे मी डार्क कलरने। आता त्यामध्ये पॅरेट कलर मी भरतीये। पूर्ण अर्ध पान आहे हे एका साईडने। पूर्ण रंग भरायचा आहे। तुम्हाला जर याला शेडिंग करायचं असेल तर ज्या डार्क कलरने आपण आउटलाईन काढलेली आहे त्या डार्क कलरने आतून बाहेर असे स्ट्रोक्स पण ह्याला देता येतील। हे वेगवेगळे झाले लक्ष्मीच्या पावलांचे आकार। लक्ष्मीची पावलं जी तुम्हाला सुरुवातीला दाखवली मी ती एसच्या आकारातली। एस आकार काढून त्याला आत राऊंड करून मग ती पावलं पूर्ण करायची। त्याला तुम्हाला आवडेल ते शेडिंग करायचे। इथे पण आपला तोच हेतू आहे की लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा। ही दारात रांगोळी काढायची म्हणजे लक्ष्मीची पावलं आपण काढतोय आणि तो आपला अशी श्रद्धा आहे की लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा, म्हणून ही लक्ष्मीची पावलं दारात काढली जातात।